नमस्कार मंडळी, दिसेकर मी नेपाळ ब्लॉग 11 पार्ट 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. माहिती आहे ब्लॉग 11 पार्ट 1 टाकून खूप टाईम झाला आहे, पण ब्लॉग 11 पार्ट 1 नंतर खूप सण होऊन गेले. म्हणजे गणेश चतुर्थी, नवरात्री, मग दिवाळी, खूप सण झाले. आता सध्या दिवाळीनंतर काहीच टाकणार नाही आपल्याकडे. सो आपण ही सिरीज आपण आता कंटिन्यू करू शकतो. सॉरी, खूप टाईम पास झाला आहे. आणि आत्ता ह्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मनोकामना देवी, जे नेपाळमध्ये देवीचं एक सुंदर असं देवस्थान आहे. तिथे आपण रोपवेने जायचं असतं. तर पूर्ण माहिती कसं जायचं, काय ॲप्रॉक्स कॉस्ट किती आहे इंडियन रुपीजमध्ये, काय सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मी. तर ब्लॉग पूर्ण नक्की पहा. आणि जर पार्ट 1 पाहिला नसेल तर जा पहिली पार्ट 1 पहा, नंतर पार्ट 2 कडे आहे. मग तुम्हाला पूर्ण कॉन्टॅक्ट करायला आपण कसं काय चाललो आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण पोखरावरून निघालो आहे मनोकामना देवीच्या मंदिराकडे. ओके, तर चला मंडळी ब्लॉग सुरू करूया. 16 तारीख आपण आता आहोत पोखरामध्ये. आता आपण चाललो आहोत काठमांडूला. तर आता सध्या पाऊस खूप आहे, तुम्ही बघू शकता. खूप असे ढगाळ वातावरण आहे. रात्रीपासून पाऊस लागतोय आणि पूर्ण आमचा प्लॅन लेट झाला आहे. बेसिकली आम्हाला 4-4:30ला घर सोडायचं होतं, पण आता वाजले आहेत 7-7:30. आता थोडं कठीण होतं आहे, कारण जितकं आता आपण लेट करणार तितकं आपल्याला पुढे काठमांडूला जायला लेट होणार. आता थोडंसं सामान करून पुढे घेऊन गेलेत, तर पुढे जाऊन बघूया तर काय पुढे प्लॅन करतायत TL. तर मंडळी, पोखरामध्ये आपण हॉटेल इलेव्हन राहतो. या हॉटेलमध्ये आमचा स्टे खूप आनंददायक आणि आरामदायक होता. या हॉटेलच्या परिसरामध्ये हिरवागार झाडी व आपल्या निकटवर्तीयांसोबत वेळ घालवण्यासाठी बेंचेस आणि चेअरची अरेंजमेंट केली होती. तर कधी नेपाळमध्ये आलं त्या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि नेपाळ आलंच म्हणजे आपल्या निसर्गाचा खजिना दिसणारच. पाणी भरलं इकडे. इंडियामध्ये असं काय नसतं. हे सिस्टम बघा, मला कोपऱ्यातून चाललं पूर्ण रस्ता घुमला पण नाही आहे. सिस्टमॅटिक आहे इकडे. सेम गोष्ट दिसते, सेम सिस्टम. तर मंडळी, गणपती बाप्पा मोरया बोलून आपण आपली बस काठमांडूच्या दिशेने वळवली. पण मंडळी लक्षात ठेवा, या ब्लॉगचं खास आकर्षण म्हणजे मनोकामना देवीचं मंदिर आपण काठमांडूच्या आधी करणार आहोत. तर ब्लॉग अंतपर्यंत नक्की पहा. आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असं आपण पाहू शकतो, वातावरण एकदम ढगाळ आहे. रस्ते एकदम ओले चिंब झाले आहेत आणि बाहेरचं वातावरण एकदम गारेगार आहे. प्रत्येकाने आपली स्वेटर आणि कानटोपी घालून आपला प्रवास पूर्ण करत आहे. तर मंडळी, ह्यामध्ये सांगणार काय असं की पोखरा टू काठमांडू याची फ्लाईट सुद्धा अवेलेबल आहे. ॲक्च्युली आम्ही जी प्री बुकिंग केली असल्यामुळे आम्हाला ते प्लॅन शिफ्ट करू शकलो नाही. तुम्ही कधी नेपाळला आलात तर नक्की फ्लाईटचा आनंद घ्या. तर म्हणते मी तुम्हाला फ्लाईट्स ऑप्शन ह्याकरता सांगतो आहे, कारण कसं आहे, इकडे टाईम वाचवणं आणि जास्तीत जास्त फिरणं हे आपला मेन गोल आहे. फ्लाईटमुळे आपलं काम 10 पटीने कमी होतं. खूप प्रवास झाला, थोडा टिपीक घेऊया. आपण आहोत एका रेस्टॉरंटवरती. ॲक्च्युली ते रेस्टॉरंट नावाचे प्रकारे आपण रेस्टॉरंट बोलतो किंवा रेस्टॉरंट बोलतात. म्हणजे आता चहा पिऊन झालाय. तो लेट्स गेट बॅक टू द चहा. तर म्हणजे आठवतं मी तुम्हाला बोललेलो की नेपाळचे एअरवेज रोडवेजपेक्षा 10 पटीने वर आहेत. त्याचं कारण हे की नेपाळ अजूनही अंडर डेव्हलपमेंटमध्ये असलेला देश आहे आणि त्याचे रस्ते अजूनही पक्के नाही आहेत. आणि त्याच्यावरतून लँडस्लाईड जे कधीही होतात, त्यामुळे कसं होतं की जे रस्ते बनतात त्यांचं बनणंही खूप बिकट होतं. तर ह्याच्या पुढे कधीही नेपाळला या तर योग्य ते साधन निवडा आणि आपली ट्रिप प्लॅन करा. धन्यवाद. आता टी ब्रेक घेऊन आपल्याला 2 तास झाले आहेत आणि आता आपण उतरलो जेवायला. आता थोडं ते एक मारवाडी रेस्टॉरंट आहे, तिथे आपण आपल्या शाकाहारी इंडियन जेवण भेटेल. ड्रायव्हर अंकल बोलतो चांगला भेटतं. चला.
I don't know. I don't know what to do. I don't know what to do. तर मंडळी जेवणामध्ये आम्ही व्हेज थाली ऑर्डर केलेली. त्यामध्ये आम्हाला भात, भाजी, डाळ, रोटी, आचार, बटाट्याचे काप, वांग्याची भाजी, ग्रीन सॅलेड आणि त्यासोबत आम्ही एक्स्ट्रा छास आणि लस्सी घेतली. लेडीज ग्रुपने लस्सी घेतली आणि जेंट्स ग्रुपने छास घेतली. तर पोटभर जेवून आम्ही परत निघालो या प्रवासाला, जे म्हणजे मनोकामना देवीच्या मंदिराकडे. मनोकामना देवीचं मंदिर आम्हाला हे खूप लांबून दिसत होतं. ॲक्च्युली हे 2 डोंगरा पलीकडचं मंदिर आहे. हे या मंदिराचं एंट्रन्स आहे. पुढे आपण उतरतो आहे. तिकडे जायला आपल्याला रोपवेने जावं लागतं. सो ते सगळे डिटेल्स मी खाली आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेत. जेव्हा केव्हा मी जाल तर तुम्ही या गोष्टी नक्की रेफर करू शकता. आणि मंडळी आता आम्ही पोचलो आहोत मनोकामना देवी रोपवेच्या एंट्रन्सकडे. आता तुम्हाला खरं सांगतो, मी काहीच बोलणार नाही. तुम्ही फक्त निसर्गाचा आनंद घ्या. माझ्या बगबगमुळे तुम्हाला त्रास व्हायला नको. मी खूप कॉन्शियस. सो एन्जॉय. तर मंडळी ही तिकीट काढली आहे 5 जणांची. एका माणसाला 670 इंडियन INR. चला एंटर चला 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 नंतर गप्पा बावीला गेले. तर आता आपण बसलो आहोत केबल कार चाकमध्ये. तर मंडळी इथे अशी सुद्धा सुविधा आहे. इथे आपण आपला फोटो एक आठवण म्हणून इथे आपण घेऊन जाऊ शकतो. तर आपला जे टोकन नंबर दिला जातो आपण त्या हिशोबाने तो फोटो कलेक्ट करू शकतो. त्याचे वेगळे चार्जेस आहेत. केबल कार मध्ये या आसमान की बुलंदियों में मला वाटलं एवढं संपलंय. मंडळी एकदम थ्रिलिंग आणि एकदमच बघण्यासारखे दृश्य होते. ॲक्च्युली मध्ये आमची केबल कार थांबली पण होती. तर मंडळी इथे बाजारसुद्धा आहे. जसं महालक्ष्मीला आहे मुंबईला, तसं सेम इथे बाजार लागतो. ओटी, कुंकू, चुंदरी सगळं भेटतं. महालक्ष्मीला असं तसंच एकदम.
रोपवे ते मनोकामना देवीचं मंदिर हा पॅसेज कमीत कमी 100 ते 200 पायऱ्या एवढा आहे. मंदिराकडे आता आपल्याला वेगवेगळे दुकान पाहायला भेटतात. आपण या मंदिरात पहिल्यांदा आल्यामुळे आपण देवीसाठी ओटी, फुलं इत्यादी सामग्री घेतली. त्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं. पण त्याच्या आधी आपला हात स्वच्छ करून मंदिरात जाऊया. मनोकामना माता यामध्ये सर काय मध्ये गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णु. आपण पोहोचलो देवीच्या मंदिराकडे. या देवीचं मंदिर भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैल. जस्ट आता देवीचं दर्शन झालं. खूप मस्त दर्शन झालं. एकदम जागरूक देवस्थान आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या. जे रोपवेचे पैसे ते पूर्ण वसूल होतात. मला म्हणजे आता लागू परतीच्या प्रवासाला खूप लेट झालाय. तर आता इथून डायरेक्ट काठमांडू. तर मंडळी पट्ट्या ना आपला टायटल ते म्हणजे निसर्गरम्य नेपाळ. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं पण नेपाळ मला खूप खूप आवडलं आहे. तुम्ही कधी या आणि ह्या निसर्गाचा खजिन्याचा आनंद घ्या. आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेत. आता आपण चहा प्यायला आलो आहे. तिथे एक टी स्टॉल आहे. तर आपण चहा पिऊया. त्याच्या आधी मी हे आकाशाचा सुंदर नजारा पहा. टाईमला सुद्धा दाखवतो. खूप मस्त वाटतं. तर मंडळी चहा पिता पिता माझी नजर गेली एका अशा गोष्टीवर जी आपण आपल्या गावी पाहतो, ती म्हणजे चूल. पण नेपाळमध्ये ही चूल थोडी वेगळी होती. झालाय. स्वतः आपण काठमांडूसाठी निघतोय. इकडून काठमांडू कमीत कमी 60 किलोमीटरच्या आसपास आहे. सो आम्हाला पोचेपर्यंत 10 ते 10:30 होती. त्यामुळे जेवण. सो लेट्स बिगिन द जर्नी. जसं काय भेटू तर काठमांडूमध्ये. तर मंडळी रात्रीचे 11:30 वाजले. आता आम्ही हॉटेलवरती पोचलो आहे. खूप हॅक्टिक जर्नी होती. खूप ट्रॅफिक जॅम होता. त्यामुळे थोडं याला लेट झालं. पण आत्ता आम्ही तर डिसाईड करतो आहे हॉटेल पशुपतीनाथ प्लाझामध्ये. ते एक्झॅक्टली पशुपतीनाथ मंदिर आहे महादेवाचं. त्या एक्झॅक्टली समोर त्या गेटच्या समोरच आमचं हॉटेल आहे. सो आम्हाला एक बरं आहे. लाईट लावा. हा इकडचा बरा. तुम्हाला पाहिजे हा पाहिजे तर हा घ्या. तो काय करत नाही. तर मंडळी आता आपण जाऊया जेवायला. खूप भूक लागली आहे. सो आजचा मेनू खूप स्पेशल आहे. कढाई पनीर, मिक्स व्हेज. सो मीट इन द रेस्टॉरंट. तर मंडळी रात्रीच्या जेवणामध्ये डाळ, भात, चपाती, व्हेज कढाई आणि शाही पनीर होतं. जर मंडळी आम्ही हा दाखवलेला नेपाळ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पार्ट 3 नक्की पहा. बोला जय हिंद, जय महाराष्ट्र.